धन्यवाद साहेब. करकम पोलीस स्टेशन मोठी स्टार मंडळी आहे इकडे. अंकुश चव्हाण साहेब, स्वप्नील पवार साहेब, आत्तार साहेब, बरीचशी जबरदस्त मंडळी आहे आणि मजा येणार आहे हा सामना पाहिला. आणि या संघाचं प्रदर्शन कडक असतंय. निश्चितच कायदा सुव्यवस्था राखणारी हे मात्र प्रशासनातील मंडळी अशीच ओळख नाही तर चांगले क्रिकेटर म्हणूनही ओळख आहे. पहा रोहित शर्मा सारखाच फटका मात्र शॉट ऑफ लेंथ उजव्या बाहेर आणि अलगद पकडलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. कॅच जबरदस्त. जेपी कॅच कोणी घेतलाय कळवा जरा. मयूर न पकडलेला हा कॅच. मयूर पाटील सुंदर कॅच, जबरदस्त कॅच. MTPL सारख्या स्पर्धेमध्ये चांगलं काम मयूर पाटील कडून होत आहे आणि KK एक ब्रँड खेळाली MTPL चा. सिराज भैया माने पाटलांचा सुद्धा आवडता खेळाडू आणि नक्कीच एक मनोरंजनही KKच्या माध्यमातून होत असते MTPL मध्ये. अर्थात माळशिरस तालुका टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. सिराज भैया माने पाटील साहेब सर्वेसर्वा त्या मात्र स्पर्धेचे नवीन बॅटर रोहित साहेबांची जागा घ्यायला अंकुश चव्हाण साहेब, मॅन फ्रॉम पेनोर पाटकुल. पेनोर पाटकुलच्या अनेक संघामधून खूप मोठं नाव आपल्याने साहेब होण्यापूर्वी या खेळाडूंना केले. उल्टा शॉट रिवर्स स्वीप आते ही ऐसा लग रहा है ये पैवेलियन से नहीं घर से ही सेट होकर आए हैं. अंकुश चव्हाण ताकद आहे ही या खेळाडूची. उल्टा शॉट स्विच हिट रिवर्स स्वीप. इंग्लंडच्या माईक गेटिंगनं क्रिकेट दुनियेला दिलेला फटका. कुठल्याही क्रिकेटच्या पुस्तकात तुम्हाला हा फटका वाचायला शिकायला मिळणार नाही. KK पुढील चेंडू. आणखीन एक हातात आलेला चेंडू पडलाय. जबरदस्त चेंडू या ठिकाणी. तितकाच चांगला फटका, तितकाच चांगला रोखायचा प्रयत्न. अप्रतिम अप्रतिम त्या ठिकाणी खेळ बघायला मिळतोय. अंकुश चव्हाण साहेब बाल बचावले असंही म्हणावं लागेल. टोटल आहे आणि तो मात्र या ठिकाणी 1 गडी बाद आणि 6. ओहो पॅडल स्वीप. जबरदस्त स्वीप शॉट स्क्वेअर लेग एरिया. बाउंड्री पार, सीमा पार. पहिलाच फटका षटकाराचा, तदनंतर बचावले आणि आता चौकार. 10 धावात 1 गडी बाद. अंकुश चव्हाण साहेब. टीम पेनूरच्या अजून घ्यायची नाही नाही आता सध्या काहीतरी बॅड बॉयज का काहीतरी यांच्या पाहुण्याच्या नाही नाही अजून एक टीम आहे बॅड बॉयज का काहीतरी अशी आहे. यांच्या पाहुणे रावळ्यांचे ते सगळे नाही नाही दुसरी यांचे पाहुणे येते सगळे चव्हाण साहेबांचे. उजव्या एष्टीच्या बाहेर जरासा चेंडू आहे. मला वाटतं हिंदवीर पेनूर असेल किंवा बघा आणखी सँडीच्या सुद्धा संघामध्ये बरेच दिवस सेवा केली क्रिकेटची. पोलीस भरती होण्या अगोदरही भरपूर क्रिकेट अंकुश चव्हाण साहेबांनी खेळले. कधी आपण राजेश मानेच्या टीममध्ये सुद्धा यांना आपण पाहिलं तर भरपूर क्रिकेटसाठी. कधी पेनूर पाटकुलच्या टीममध्ये, कधी मोहोळच्या टीममधून. तर आता आपण बघतोय यांना टीम करकम पोलीस स्टेशन 11 करकम पोलीस स्टेशन. पहिलं षटक संपले. KKने पहिल्या षटकात विकेट जरूर घेतली रोहित यांची. रोहित साहेबांचा खेळ आक्रमक असतो आपल्याला माहिती आहे. चेंडू पहिला असो किंवा शेवटचा असो, प्रघात आणि आघात तेवढ्याच ताकदीचा असतो. आणि त्याच्यानंतर मात्र अंकुश चव्हाण साहेबांनी आपल्या संघाला वापसी चांगली करून दिली. 10 धावा 1 षटकार एका चौकाराच्या मधीनं त्यांनी या ठिकाणी करून दिल्या. रिकव्हरी याला म्हणू शकतो आपण. गोलंदाजीला मात्र जयराम पवार JP. माळशिरस तालुक्यातील आणखी एक चांगला अष्टपैलू खेळाडू, खास करून बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे.
आणि MTPL सारख्या स्पर्धेमध्ये नेहमीच मोठी बोली लागते त्या ज्या खेळाडूला. असा खेळाडू जयराम पवार, जपी, दत्तनगर खंडाळी भागातून अतिशय नावाजलेलं नाव. स्ट्राईकवर मात्र प्रथमताच मिस्टर स्वप्नील बागल. आणि स्वप्नील बागल साहेबांचा सुद्धा आक्रमक खेळ आहे. सलामी वीराचा जसा खेळ असतो त्या प्रकारचा अगदी खेळ आहे, आक्रमक. आणि 38 सर्कल. हो, इथे काय तर बॅटची कड घेतलेली आहे. बॅकफुट पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललेला आहे. थोडासा स्क्वेअरिश चाललाय. दोन खेळाडू क्षेत्ररक्षण करताना तिकडे आहेत. दोन खेळाडूंनी मात्र रोखायचा प्रयत्न अतिशय चांगला केला आणि धावसंख्या 11 अशी. षटक मात्र या ठिकाणी सुरू आहे दुसरं. 4 षटकाची लढत आहे. आणि आमच्या सोबत वीरेश सर नक्कीच आज पुन्हा दुसरा दिवस त्यांचा या स्पर्धेत आहे. अतिशय त्यांनी सुद्धा सर्वांची मनं जिंकलेली आहे. हुबेहूब आणि शंकर पवार बोलतायत की काय असा अनेकांचा भास होत आहे. दरम्यान मला वाटतं बॅट बदलायची आहे आणि पाहूया कुणाला. अंकुश चव्हाण साहेबांना. यस, अंकुश साहेबांना बॅट या ठिकाणी बदलायची आहे. चर्चा चालली होती. अनेक संघातून अंकुश चव्हाण साहेब आपली क्रिकेटची सेवा देत आहेत. तर मला वाटतं पेनूर भागातून आणखी एक टीम आहे बॅड बॉईज 11. त्याही संघामधून आपण अंकुश चव्हाण साहेबांना बघतो. मी वेळापूरच्या दरम्यान या ठिकाणी पुल शॉट करायचा प्रयत्न, हुक शॉट खेळायचा प्रयत्न. स्क्वेअर क्षेत्रात 1 धाव 2 धावा. आणि धावसंख्येत मात्र 2 वाढ झाल्यानंतर टोटल वाढतोय 13. 1 गडी बाद 13. बघा आमचे स्कोरर अतिशय या ठिकाणी बहुरंगी आहेत. गुड बॉल, उसळता चेंडू, अगदी छातीच्या उंचीची उसळी जेपी. आणि चांगल्या दर्जाचा गोलंदाज, अनुभव प्रचंड आहे. पुढे टाकलाय. इथे मात्र जेपीचा लाईन लेन काहीसा चुकीचा ठरवलाय. कारण हा चेंडू उडवलाय, लॉंग ऑनवरून पाठवलाय आणि निश्चितच इनटू द स्टँड डिस्पॅच केलाय. आक्रमक शॉट अंकुश चव्हाण साहेब. ताकदीचा ताकदवान फटका. स्क्रीनवरती तुम्ही बघत असाल आकाशातला तारा. जणू काय हा चेंडू बस निश्चितच सजलाय. टोटल स्कोर 6 धावांनी वाढेल. वाढता टोटल असेल 19. 19 for 1. खुल जाएंगे सभी रास्ते, रुकावट से लड़ तो सही, होगा सैल पर तू, जीत पर अड़ तो सही. चले भाई, एक जीत की जरूरत, एक मेहनत की जरूरत. मुझे कुछ करना है. ये जुनून, ये जज्बा आपके अंदर होने की जरूरत. मेरे लहू के आग को इस वक्त मुझे जलाना है और इस दुनिया को कुछ करके दिखाना है. एक जुनून और जज्बे की जरूरत. हा मात्र बॅकफुट पॉइंटच्या वर रिव्हर्स शॉट. वाडा शॉट डीप बॅकफुट पॉइंटच्या वरून षटकार. आणि या 6 धावांनी टोटल 25 बाद. वैसे वीरेश सर, हीरा तो हर कोई होता है, लेकिन जो घिसता है वही चमकता है. चमकने के लिए यहां पर घिसने की जरूरत, अपने आप को तपाने की जरूरत, और वो भी बिल्कुल भी जिद और मेहनत की भट्टी में खुद को तपने की जरूरत, जलने की जरूरत. तभी निखर कर आपके अंदर से कुछ अच्छी खूबियां, अच्छी बिल्कुल भी कामयाबी निकल आएगी. खेळ थोडासा चेंडू
माघारी येईपर्यंत थांबलाय किंवा दुसरा चेंडू बदलेपर्यंत थांबलाय. दरम्यान बघूया या ठिकाणी जेपी काय प्रत्युत्तर देतील अंकुश चव्हाण साहेबांना. डाऊन द लेग ब्लॉक होल टाकायचा प्रयत्न, थोडासा धीम्या गतीनं ही टाकायचा प्रयत्न. व्हाइट सिग्नल. जो तूफानों में पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं. तूफानों में भी मतलब संकट के समय भी आपका धैर्य अगर यहां अटल रहेगा, अचल रहेगा तो ये बिल्कुल भी मंजिल आपके कदमों में रहेगी. ये अच्छा शॉट था, तेज शॉट था, लेकिन हाथ पे लगी, डिप्लेक्ट हुई और अभी तक जो है ना वो दर्द महसूस कर रहे जेपी. बहुत तेजी से मारा हुआ शॉट, ताकत वाले खिलाड़ी है, बाहु मजबूत है इस बंदे के अंकुश चौहान. और यहां पर जो है तीसरा खत्म हुआ. तिसरं षटक संपलंय, दुसरं संपलंय, दुसरं षटक संपलंय. टोटल 27 झालाय, एक गडी बाद 27 आहे. आणि पुढील खेळ आपण या ठिकाणी बघतोय. थोडंसं स्पीडअप ठेवा, थोडंसं स्पीड वाढवा. गोलंदाजी साठी या ठिकाणी गोलंदाज कोण येते पाहूया. अभिजित पवार सारखा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीला येतोय. डाव्या हाताचा जबरदस्त फलंदाज म्हणून त्याला मी पाहिलंय. गोलंदाजी आता त्याला तो कशी करतोय हे आता बघायचं आहे. पुढचा पहिला चेंडू या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रात भिरकावला, स्टेडियम पार धाडला. रोहित शर्मा काइंड ऑफ अ शॉट, जबरदस्त पिकअप. चेंडू द्या प्लीज. प्रेक्षकांना विनंती आहे, चेंडू द्या. जर आपल्याला सापडला असेल तर मैदानात टाका, होईल आमच्या पिंट्याला म्हणून खिशात घालू नका. धन्यवाद, थँक्यू सो मच. दरम्यान या 6 धावांनी 33 टोटल होतोय, एक गडी बाद. आणि 33 मधल्या 31 धावा अंकुश चव्हाण साहेबांच्याच. चेंडू जरा बदलून द्या प्लीज. दरम्यान 33 मधल्या 31 धावा एकट्या अंकुश चव्हाण साहेबांच्या. म्हणजे या ठिकाणी अंकुश चव्हाण साहेबांनी मैदानामध्ये या ठिकाणी कशा प्रकारे फलंदाजी केली याचा अंदाज येईल आपल्याला. अभिजित पवार, ओहो लो फुल टॉस, थोडीशी दिशा परिवर्तन, हलका गती परिवर्तनाचा या ठिकाणी फायदा झालाय अभिजितला. अभिजित पवार, अभिजित रिसफडकर अशा मात्र दोन्ही स्टार खेळाडू आहे. खास करून बॅटर म्हणून यांना आपण MTPL मध्ये पाहिलं असेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है, पंख से कुछ नहीं जनाब, हौसले से उडान होती है. डॉट बॉल येते, कमबॅक चांगला, गुड बॉलिंग एका षटकार नंतर. दरम्यान स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील बागल साहेब, रियाजभाई बागवान, मला वाटतं थंडीपासून संरक्षण करणारा पेहराव त्यांनी केलेला आहे आणि परत आलेले आहेत. एक डॉट बॉल पुन्हा शॉट. अभिजित पवार. अकलूज माळशिरस भागामध्ये अनेक पवार, दिग्गज पवार आहेत आपल्याला माहिती आहे. टॉपला असेल कृष्णा पवार, नंतर येईल निनाद पवार आणि आता आपण बघतोय अभिजित पवार. तर रवी पवार नावाचा सुद्धा माळीनगरचा आणखी एक स्टार खेळाडू आहे. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल पुनश्च. मात्र या ठिकाणी आपण जर काउंटिंग मध्ये गेलो तर धावसंख्येत बदल होईल. 35 बाद. तिसरं षटक प्रगतीवर. हा फसलाय फटका या ठिकाणी. फिल्डर चेंडू खाली. हो, हे काय निश्चित या ठिकाणी जे व्हायला नको होतं ते होत आहे. अभि दरम्यान एक चान्स मिळालाय.
चले चांस पे क्या डांस कर पाएंगे मिस्टर स्वप्निल बागल साहब. नो बॉल. अभि पवारचा चेंडू नो बॉल. बॅटला लागलाय. फायनली क्षेत्रात गेलाय. 4+1 टोटल पंजा खुला. 5 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. 42 पुढच्या चेंडूवर फ्री हिट. मुश्किल वक्त आईने की तरह होता है जनाब, जो हमें हमारी क्षमताओं का सही आभास कराता है. आणि मुश्किल समयमध्येच मात्र आपल्याला आपली ओळख होते पहा. आणि आपल्याला आपली ओळख करून देणं फार महत्वाची. खुद की ताकत पहचानना, खुद की कमजोरी को दूर हटाना, वही असली जीत होती है. बघूया या ठिकाणी काही कमजोरी दिसली ती मात्र अभिजित पवारची. टोटल स्कोर मात्र होतोय 42-1 बाद. चौथं तिसरं षटक प्रगतीवर आहे. शेवट बॉल आहे का योगेश दा? लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. न थको न रुको न झुको, बस चलते रहो, मंजिल तुम्हारे हौसले से ही यहाँ पर निकलेगी. चला थोडासा स्पीडअप ठेवा, घाई करूया. हो गॅप मिळेल का? ड्राइव्ह सुंदर आहे मात्र अभि रिसवडकर जबरदस्त फिल्डिंग. ओ थ्रो काहीसा या ठिकाणी जिथं लँड व्हायचा होता तिथं झालाच नाही. ओव्हर थ्रो झालाय. आता मात्र मला वाटतं या ठिकाणी बागल साहेब बचावताय का? नाही, बेल्स पडलेले आहे. बागल साहेब, स्वप्नील बागल साहेब धावचीत, रन आउट. धक्का अजून एक बसेल. चला नवीन बॅट्समन लवकर जाऊया. हर मुश्किल को हंसकर टालो, खुद को खुद से आगे निकालो, जो रखते हैं जीतने का जज्बा वो हार में भी चमक दिखा लो. स्वप्नील पवार साहेब, मॅन फ्रॉम मंगळवेढा. मंगळवेढा टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव आहे. सोलापूर पंढरपूर पोलीस स्टेशनला सेवा देत आहेत सध्या मिस्टर स्वप्नील पवार साहेब. तर स्वप्नील बागल यांची जागा घ्यायला स्वप्नील पवार साहेब. चला जरा स्पीड लावूया सावकार, थोडंसं घाईने खेळूया. आणि भरपूर सामने अजून, केवळ दुसरा सामना चालला या हाफचा. इट इज व्हेरी लॉंग जर्नी, सो प्लीज हरी अप. सावकार मिस्टर सुभाष गोलंदाजीसाठी या ठिकाणी येतील. चला सुभाष गायकवाड यांना गोलंदाजी करता आपण आलेलं पाहतोय. शेवटच्या आणि अंतिम षटकात सुभाष गायकवाड. लॉफुल टॉस, मिड विकेट क्षेत्र. पुन्हा एकदा बिग हिटचं चित्र. पंचांनी म्हटलंय बिग हिट षटकार, कडक कडकडीत प्रहार. केसीसी चषक षटकार, लो फुल टॉस. आणि पेनूरचा पट्टा आहे, हातात लाकडी दांड पट्टा आहे. खिलाडी हट्टा खट्टा आहे. आणि निश्चित या खेळाडू पुढे गोलंदाजीतली थट्टा करून चालत नाही. आपण जे बघतो ना, 50 धावा मात्र पूर्ण झाल्या, 2 गडी बाद. आपण बघतो ना गोलंदाजाला या ठिकाणी रेअर ऑफ मार्जिन खूप कमी असतो. तुम्ही कुठली चूक करू शकत नाही तिथं, कारण हा गेम जो आहे तो बॅटरचा गेम आहे. काल चर्चा झाली, हा गेम जो आहे फलंदाजाचा गेम आहे. आणि त्या ठिकाणी निश्चित तुम्ही चूक करून चालत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, आगीमध्ये तेल ओतण्याचं काम आहे तुम्ही चूक करणं. आणि तसं काय झालंय, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून मारलाय. ओव्हर पिच चेंडू आणि मिस्टर अंकुश चव्हाण साहेबांच्या बॅटमधून अजून षटकार. योगेश साहेब, अंकुश चव्हाण साहेब किती धावांवर खेळताय कळेल का? 14 चेंडू 44.
अंकुश चव्हाण साहेब स्पर्धेचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं अर्धशतक नोंदवतील का? योगेश साहेब, चश्मे से आंखें बड़ी बड़ी करके देख रहे थे आप। मुझे लगा मैं कुछ गलत बोल रहा हूं कि क्या। 14 चेंडू 44, चौथं अर्धशतक या स्पर्धेचं होईल का? पहिला अर्धशतक वीर आहे प्रशांत घरात, दुसरा अर्धशतक वीर आहे अमित तांबे, आणि तिसरं मगाशी आपण पाहिलंय मिस्टर अनिकेत, आणि आता अर्धशतकाच्या उंबरट्यावर मिस्टर अंकुश चव्हाण, करकम पंढरपूर पोलीस। क्या बात है, इसको भी लगे हाथ, बाउंड्री पार भेजा है और रनों में और कुछ 4 रन जोड़े हैं। 44 आणि 4 48, 15 चेंडू 48, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे बहुधा, 2 धावा दूर। हा प्रसाद 48 प्लस 6, क्या बात है, ताकदीचा हा मात्र वापर, चेंडूने केलाय हवाई सफर, शॉट जबर, ये भी है सिक्सर। भाई अच्छी खबर, हसी चेहरे पे आई है। अंकुश चव्हाण साहेब जरा बॅट उंच करा, टाळ्या झाल्या पाहिजे अंकुश चव्हाण साहेबांसाठी। 50 या ठिकाणी ही मात्र 50 खेळी, 50ची खेळी आली योग्य वेळी। अंकुश चव्हाण, मैन फ्रॉम पेनोर, चमकता है ये पेनोर का नूर। भाई सामने वाली टीम के सपने कराए चकनाचूर और जीत की मंजिल लेके जा रहा है बहुत दूर सामने वाली टीम से। किती चेंडू शिल्लक आहे? अजून 2 झालाय 54, तो मात्र अंकुश चव्हाण यांचा। धीमा चेंडू आहे, सुभाष कमबॅक केलाय सुभाष यांनी, आणि मागच्या षटकात तर आल्यापासून मात्र बघा रिव्हर्स स्वीप कॉन्फिडन्स शॉट होता, त्यानंतरच वाटलं होतं की एक मोठी खेळी येणार आहे, मोठ्या खेळीचा संकेत आहे तो। इथे सुद्धा धीमा चेंडू हलकासा काटा बदलत होता, डायरेक्ट थ्रो लागलाय, पण पोहोचले का नाही पोहोचले, पंच पीके सर म्हटले बाद झाले। गोलंदाजी महागडी झालेली आहे। टोटल स्कोर या ठिकाणी आपण स्कोर बोर्डवर बघतोय 66, पारी समाप्त झाले, डाव संपलाय, पहिला डाव संपल्यानंतर 66, जिंकण्यासाठी करावा लागेल 67। तर आपण पुढील सामन्याच्या दिशेने जाण्यापूर्वी मात्र आपल्याला थांबावं लागेल जरा, कारण पहिला सामना पराभूत टीम विरुद्ध दुसरा सामना पराभूत टीम असा तिसरा सामना आहे, त्यामुळे जो आहे त्या ठिकाणी थांबावं लागेल आपल्याला, या सामन्याच्या निकालापर्यंत थांबावं लागेल फॉर द टॉस इन द प्रोसिजर ऑफ द नेक्स्ट मॅच। बिल्कुल स्क्रीन पर आप देख पा रहे हैं चंद्रमा जिसे कहते हैं हम, एक डबल जबरदस्त कैमरामैन वर्क वहां पर हम देख पा रहे हैं। टेनिस डॉट क्रिकेट इन आर्यन कैमरामैन के रूप में जिन्होंने काफी जबरदस्त कैप्चर किया चंद्रमा को। यकीनन 66 रन बने हैं, 67 रनों का लक्ष्य मिला है मैच जीतने के लिए। बिल्कुल सबसे जो महंगा कैमरा है इसमें वहां पर कैमरामैन के रूप में आर्यन, सबसे महंगा कैमरा उनके पास है पूरे कैमरामैन के पास, जो कि है, मगर उनका भी काम चल रहा है, इनका थोड़ा सा बेहतर काम चल रहा है। कमलाकर ग्राउंड्समैन कमलाकर पाने थोड़े से जार आने से पाने जार कमलाकर
66 रन बना है। 67 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए देखेंगे अब किस प्रकार की शुरुआत देने में कामयाब हो पाएगी। दत्तनगर मावड़ा 11 की टीम टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग चुनी थी। आमंत्रण दिया था पुलिस स्टेशन करकम टीम को। फिलहाल उन्होंने 4 ओवर का खेल पूरा होने के बाद 66 रन बनाए। टारगेट 67 रनों का दिया है दत्तनगर 11 मावड़ा टीम को। अब आरंभिक जोड़ी बिल्कुल मैदान में उतर रही है। कमलाकर काका, पाण्याचा जार आणता का? लवकर आणा, प्लेयर लोकांना पाणी पाहिजे. किरण और अभिजीत की आरंभिक जोड़ी यानी कि के जिन्हें कहा जाता है, किरण काटकर और अभिजीत उनका साथ देने के लिए। अभिजीत पवार एपी जिसे कह सकते हैं हम, एपी और के की जोड़ी मैदान में उतर चुकी है। 67 रनों का लक्ष्य है पीछा करने के लिए। अब देखेंगे करकम पुलिस स्टेशन 11 टीम क्या रोकने में कामयाब हो पाएगी 66 रनों के अंदर, या वहां पर दत्तनगर 11 मावड़ा खंडाली टीम इस मुकाबले को जीतेगी। मुकाबला तगड़ा होगा, इसमें कोई शंका नहीं। सागर साहब गेंदबाजी करेंगे। व्यक्तिगत कोटि का पहला और सीनिंग का बिल्कुल पहला और लेकर 4 ओवर में 67 रनों की तलाश है। आरंभिक जोड़ी के रूप में अभिजीत पवार स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर है किरण काटकर। किस प्रकार की शुरुआत देने में कामयाब हो पाएगी ये जोड़ी, ये अपनी टीम को जितवाने में सक्षम शुरुआत देगी, तेज शुरुआत देगी या ठोस शुरुआत देगी, इसके लिए बिल्कुल खेल शुरू हो रहा है दूसरे इनिंग का। सागर साहब गेंदबाजी की शुरुआत करेंगे। पहला ओवर लेकर 2 खिलाड़ी बिल्कुल दायरे के बाहर, लॉन्ग ऑन तैनात है। डीप मिड विकेट थोड़ा सा क्वेरिश है। पहली गेंद इस बार टप्पा खाने के बाद बिल्कुल नीचे रही गेंद को गैदर किया जाता हुआ विकेट कीपर के दस्तानों में गेंद जा रही है। कोई रन नहीं, 0 रन फिलहाल टीम का स्कोर। बहुत ही अच्छी गेंद, बहुत जबरदस्त गेंद थी, बिल्कुल स्टंप को चूमती हुई गेंद चली गई है। भाग्यशाली रहे बल्लेबाज अभिजीत पवार, वहां पर गेंद स्टंप पर जाकर नहीं लगी, वरना खतरा हो सकता था। खतरे की घंटी बिल्कुल बज चुकी थी, भाग्य का साथ मिला, वहां पर कोई नुकसान नहीं, कोई क्षति नहीं। फिलहाल डॉट गेंद लगातार दूसरी गेंद डॉट हो रही है। फिर से गेंदबाजी करने के लिए सागर साहब इस ओवर की अगली गेंद लेकर अभिजीत के लिए। और इस बार बढ़िया स्ट्रोक, कनेक्शन बेहतर है। फील्डर रोकने का प्रयास, रोक नहीं पाएंगे, निकला है चौका, चौके के साथ खुल रहा है। पारी बिल्कुल खुल रही है, खाता खुल चुका है टीम का और बल्लेबाज का भी 4 रनों के साथ। जबरदस्त स्ट्रोक था वहां पर, बिल्कुल पैरों के पास गेंद थी, गेंद को गैप में खेला था। लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से गेंद गिरी थी 4 रन के लिए। 67 रनों का लक्ष्य है मैच जीतने के लिए। फिलहाल दिशा इनके नंबर का कहना है प्रवीण कुलकर्णी सर, बिल्कुल बच का इशारा उनके द्वारा दिया जाता हुआ अतिरिक्त रनों के साथ रन संख्या आगे बढ़ रही है 5 रन। याच दरम्यान माननीय श्रीकांत काशी सरांचं सहर्ष स्वागत, वेलकम. माडा टीमच्या वतीने बहुधा आपल्याला दिसतील आज. ओहो, स्ट्रोक बढ़िया है, ये बिल्कुल गगनचुंबी हो सकता है। जी हाँ, गेंद सीधी जा रही है, फिर से एक जबरदस्त प्रहार, 6 रन। अभिजीत इज ऑन फायर, पवार की पावर मैदान में दिख रही है, झलक रही है, चमक रही है, बरस रही है और गरज रही है मैदान में। जबरदस्त 2 शानदार स्ट्रोक निकले, एक चौका निकला था और इस बार छक्का निकला है। अगदी फार मोठा आक्रमक लेफ्ट हँडेड वादळी फलंदाज आहे, लांब लांब षटकार मारण्यामध्ये माहिर आहे आणि MTPLचा सुद्धा एक मोठा स्टार म्हणून याची ओळख आहे. तर सलामीचा आक्रमक लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून याची ओळख मिस्टर अभिजीत पवार, अभिजीत पॉवर. तर मी मगाशी म्हटलं होतं
की माळशिरस तालुक्यामधून टेनिस क्रिकेटमध्ये पवारांचा दबदबा आहे. मग असेल कृष्णा पवार माळीनगर, निनाद पवार निमगाव मगराचे. तदनंतर आपण बघितलं या ठिकाणी आता तो अभि पवार निश्चितच दत्तनगर खंडाळीमधून, आणि आणखीन एक पवार आपण बघतो तोही लेफ्ट हँडेड पवार रवी पवार माळीनगरमधून, श्रीपूर माळीनगर श्रीपूरमधून म्हणूया. नाही, कृष्णा पवार राईट हँड बॅट्समन असेल, निनाद पवार राईट हँडेड, आणि रवी पवार आणि अभिजित पवार मात्र आपल्याला लेफ्ट हँडेड बॅटर दिसतील. बिल्कुल लेफ्ट हैंड बल्लेबाज, जिस तरह से हम लेफ्ट हैंड की बल्लेबाज, एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज की छाप अलग होती है क्रिकेट की दुनिया में. जिस तरह से हमने कई सारे इंटरनेशनल में भी लेफ्ट हैंडर बल्लेबाज देखे हैं, चाहे गिलक्रिस्ट हो, विकेट कीपर जबरदस्त युवराज सिंह हो, उसके बाद सौरभ- गैरी कस्टन हो, सौरभ गांगुली हो, बहुत सारे एंडी फ्लावर हो, ग्रैंड फ्लावर हो, क्रिस गेल क्रिस गेल जैसे खतरनाक. और एक जबरदस्त प्रहार दे इस बार करना चाहते थे, मगर बल्ले पर ठीक तरह से गेंद आई नहीं. बैकफुट पॉइंट के क्षेत्र में गेंद चली गई. फील्डर जब तक गेंद को फील्ड कर लेते थे. 1 रन की सिंगल की दौड़ पूरी हो रही है. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन की ऊपर 12 धावा. कुमार संगकारा भी लेफ्ट हैंड बल्लेबाज थे. बिल्कुल जी हाँ. और बाद में अगर चर्चा करी जाए तो आगे तो हमारे सुरेश रैना साहब, सुरेश रैना साहब हो, मैथ्यू हेडन हो, ब्रायन लारा हो, बहुत सारे लेफ्ट हैंडर बल्लेबाज हमने देखे हैं. बिल्कुल. और हम एक और नाम भूल रहे हैं उसमें, क्योंकि 3 तिहरे शतक जिन्होंने मारे हैं रणजी ट्रॉफी जैसे टूर्नामेंट में, वो रविंद्र जडेजा. बिल्कुल रविंद्र जडेजा जिन्हें कहा जाता है. बिल्कुल. दरम्यान केकेंना डॉट बॉल, टोटल स्कोर 12 नाबाद, आणि पहिलं षटक या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहे. जिंकायचं लक्ष्य 67 धावाचा त्याचा पाठलाग चालला केवळ 12 पहिल्या षटकात. 18 चेंडूचा खेळ उरतोय ना, आता जिंकायला 55 धावांची गरज असेल. 18 गेंदे, बिल्कुल 55 रन मैच जीतने के लिए चाहिए. करकम पोलीस स्टेशन कृपया विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या. अजून बराचसा शेड्यूल शिल्लक आहे. विनंती असेल सर्व साहेबांना थोडंसं स्पीड वाढवा. आता साहेब स्पीड लावा थोडंसं प्लीज. गोलंदाजीसाठी अतार साहेब स्वतः कॅप्टन संघाचे संघनायक, मॅन फ्रॉम मोडनीम. संघाचं संघनायक पद अतार साहेबांकडे दिले. निमगावच्या मोडनीम प्रीमियर लीग मध्ये आपण यांना चांगलं प्रदर्शन करताना मागच्या सीझनला पाहिलं असेल. स्ट्राईकवर लेफ्ट हँडेड बॅटर. ओ इकडे पहा, मला वाटतं गपचिप दुधाचा आनंद ते सुद्धा पुल किया है. वहां पर थोड़ी सी शॉर्ट गेंद आई, यकीनन डीप बैकवर्ड स्कोर के क्षेत्र में फील्डर फंबल हुए. वहां पर जैसे ही नजर हटी दुर्घटना घटी. एक के जगह दूसरा भी प्राप्त कर लिया, पूरा कर लिया. रन संख्या 2 के साथ आगे बढ़ रही है 14 रन के ऊपर. जैसे कि क्रिकेट में बिल्कुल हम कहते हैं कवर ड्राइव कोहली की देखना चाहते हैं, स्ट्रेट ड्राइव तेंदुलकर की देखना चाहिए, पुल स्ट्रोक रोहित का देखना चाहिए, हुक स्ट्रोक युवराज का देखना चाहिए, और हेलीकॉप्टर धोनी का. बिल्कुल ब्रांडेड स्ट्रोक महेंद्र सिंह धोनी जी ने हेलीकॉप्टर शॉट बिल्कुल उनके नाम पर जैसे कि दर्ज हो चुका है. ये के साहब और ये संजय भाव लगता है दूध का आनंद ले रहे हैं, और वो भी कुछ चोरी छुपे. यस, ये नजर आ रहा है. श्रेयांश दूध का मजा लेते हुए सारे हमारे आयोजनकर्ता की बिल्कुल अधिकारी पदाधिकारी, वो भी चोरी छुपे. अतार साहब फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर. और इस बार तीर की तरह सीधा प्रहार है. गेंद बल्ले के बीचों बीच लगी है. 6 रन मिलेंगे. बहुत जबरदस्त स्ट्रोक, विश्वास भरा स्ट्रोक निकला है. रन संख्या बिल्कुल 6 के साथ आगे बढ़ रही है. रन संख्या बिल्कुल जिस तरह से रैना बिल्कुल इस प्रकार से स्ट्रोक खेलते हैं, सीधा स्ट्रोक खेला वहां पर, सीधी गेंद 6 रन के लिए. रन संख्या 6 के साथ आगे बढ़ रही है. 20 रन 20 रन के ऊपर 20 धावा. अगदीच खरं आहे. रैना ब्रँडेड शॉट, मिस्टर IPL म्हणून ज्याची ओळख आहे असा रैना. बिल्कुल रैना है ना, ऐसा कहा भी जाता है. फिलहाल और 2 विकेट्स है. फिर से फुल टॉस गेंद थी वहां पर, गेंद हवा में,
फील्डर क्या पहुंच पाएंगे? एक रन लिया, दूसरे की गुंजाइश हो सकती है, दूसरे की भी दौड़ लगाई जा रही है। बढ़िया तालमेल के साथ 2 रन का इजाफा हो रहा है स्कोर में और नतीजा नो बॉल का भी इशारा साथ ही साथ दिया जाता हुआ। नो बॉल +2 यानी कि 3 बढ़ता हुआ स्कोर 23 रन, 23 रन, 23 धावा। फिर से तैयार है अतार साहब, गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद लेकर। जर्सी नंबर 18 किंग ऑफ कोहली जिसे कहा जाता है क्रिकेट की दुनिया में। फुलटास गेंद थी, प्रहार बढ़िया है, पीछे फील्डर तैनात है, रोक लेंगे। जी हाँ, रोक लिया है। फिर से दूसरी रनों की दौड़, बढ़िया तालमेल, शानदार तालमेल 2 बल्लेबाजों के बीच में। बेहतर रनिंग बिटवीन द विकेट्स, रन संख्या 2 के साथ आगे बढ़ते हुए 25 रन की योग पर 25 रन, दूसरा और प्रगति पर है। अतार साहब फिर से तैयार होंगे इस ओवर की अगली गेंद लेकर अभिजीत पवार के लिए। ओहो, ये बिल्कुल बॉल यहां पर क्रॉस चले गए, बिल्कुल लेग स्टंप दिखा वहां पर। नतीजा गेंद सीधी जाकर लगी स्टंप पर, विकेट का पतन। अतार साहब को मिली है सफलता। पवार साहब की पारी समाप्त हो रही है। झटका लग रहा है, पहला झटका। आणि इकडे सेलिब्रेशन पहा या विकेटचं, मैदानातही आपण बघतोय, परंतु जे समर्थक आहेत, जे चाहते, करकम पोलीस स्टेशन 11 करकम पोलीस स्टेशन सर्व चाहत्याने मात्र जबरदस्त सेलिब्रेशन केलं। त्यामध्ये आगे सबसे आगे मिस्टर विजय जाधव, क्या बात है, मजा आया ये सेलिब्रेशन देखते। और ये हमारे आर्यन जो कैमरा वर्क कर रहे हैं, सबसे बढ़िया, बहुत बढ़िया, सबसे महंगा कैमरा हैंडल कर रहे हैं यहाँ पर, और बहुत बढ़िया इनका ये। एक अभी आए आउट हो चुके हैं, दूसरे अभी मैदान में आ चुके हैं। अभी रिसवर्डकर, अभी पवार का विकेट जा चुका है, सफलता मिली है अतार साहब को। अतार साहब तैयार होंगे इस ओवर की अगली गेंद लेकर अभी के लिए। अभी रिसवर्डकर मिस्टर कन्सिस्टंट म्हणून यांची ओळख आहे। नेहमीच चांगल्या मोठ्या खेळण्यामध्ये माहिर खेळाडू, भरोशाचा खेळाडू म्हणून ज्याला बघितलं जातं असा खेळाडू, वन डाउन बैटर। मिस्टर कंसिस्टेंट की अगर आप बात करते हैं तो यकीनन हमें वो चेहरा सामने दिखाई देना पड़ता है। केन विलियमसन, उनको भी मिस्टर कंसिस्टेंट कहा जाता है। बिल्कुल, राहुल द्रविड़ को मिस्टर रिलायबल, दी वॉर, वाइट का इशारा फिर से दिया जा रहा है। अतिरिक्त रनों के साथ 26। राहुल द्रविड़ को दी वॉल कहा जाता था, और मिस्टर कंसिस्टेंट केन विलियमसन, मिस्टर डिपेंडेबल भी राहुल द्रविड़ को कहा जाता था। ये शॉट स्क्वायर के ऊपर, शॉट है सुपर के ऊपर, जबरदस्त जबरदस्त प्रहार। मिस्टर अभी रिसवर्डकर मारा है सिक्सर, कडक बॅटिंग। टोटल स्कोर मात्र 1-32, जिंकायचे लक्ष्य अजूनही 35 धावांनी दूर आहे, आणि चेंडू शिल्लक असतील अजूनही 12 मध्ये 32, तर 12 मध्ये अजून 35। आधा ओवर बिल्कुल पूरा हो रहा है। 12 गेंदों में फिलहाल रन बने हैं और 12 गेंदों में 35 रनों की तलाश है। 32 बने हैं, 35 बनाने पड़ेंगे, यानी कि और 3 रन ज्यादा बनाने पड़ेंगे इस बचे हुए 12 गेंदों में। अगदीच खरंय, मात्र थोडंसं स्वतःशी नाराज असतील आसिफ अतार साहेब, कारण म्हणावी तशी गोलंदाजी त्यांची अगदी झालेली नाही आहे। सचिन अंकल, संजय भाऊ धोत्रे, के साहेब आणि आमचे पोलाक साहेब यांचं स्वागत करू आपण। अंकुश चौहान साहब आए गेंदबाजी करने के लिए। व्यक्तिगत कोटे का पहला ओवर का बिल्कुल पहला ओवर लेकर के स्ट्राइकिंग एंड पर किरण काटकर होंगे स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करने के लिए। फील्डिंग प्लेसमेंट, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, बैकफुट पॉइंट और शॉर्ट एक्स्ट्रा कवर। इस बीच खुद फॉलो थ्रो में बढ़िया फील्डिंग, रन लेना चाहते थे नॉन स्ट्राइकर एंड से अभी रिश्वत कर, लेकिन रन लेने का बिल्कुल कोई मौका नहीं। फिलहाल रुका हुआ स्कोर कुल मिलाकर 32 रन 32 रन के ऊपर, तीसरा और प्रगति पर है, जारी है इस वक्त। अंकुश सर गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद। दरम्यान आमचे चेतन व्यवहारे आणि टर्ले साहेब दोघांचे आता स्वागत। क्या छूटा, क्या छूटा है वहां पर। एक रन लिया, दूसरे के लिए निकले के वहां पर। बढ़िया तालमेल, शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स, कैचेस विन मैचेस, कैचेस पकड़ने पड़ेंगे। आणि परिस्थिती काय बघा या सामन्याची। सामन्यामध्ये कुठेतरी आता असं दिसतंय की टीम दत्तनगर मावळा 11 डोकावर काढायला लागलेली आहे, आणि अशा परिस्थितीत तुम्ही जीवदान देताय ते सुद्धा के सारख्या बॅट्समनला।
परिस्थिति अभी कुछ उस प्रकार की है, प्रहार तो करने ही पड़ेंगे वहां पर, बड़ा ओवर की तलाश में है बल्लेबाज। अगदीच खरं असेल, के मिस्टर MTPL म्हणूनही ओळखलं या खेळाडूचे असेल. अप्पर स्काट डीप बॅकफुट पॉइंट कव्हर एरिया क्षेत्ररक्षक तिकडं. 2 धावा पुनश्च केकेंना मिळतील. के ज्यांना मिस्टर लवली या नावानं सुद्धा ओळखलं जातं अकलोज माळशिरस क्रिकेटमध्ये. त्याचं एक कारण आहे. कोणताही चेंडू खेळायचा किंवा कोणताही चेंडू खेळत असताना ज्यावेळेस बॅट फिरते तेव्हा तोंडातून त्यांच्या शब्द येतो लवली, म्हणून लवली अशी ओळख आहे त्यांची आहे. ओ मिस टायमिंग विकेट टेकिंग डिलिव्हरी नक्कीच नव्हती, पण विकेट चाललाय, विकेट दिलाय. हा मात्र एक गिफ्ट विकेट असेल. एक रॉंग शॉट, रॉंग डिलिव्हरी, रॉंग शॉट मारलाय. गलती मात्र केकेंची स्वतःची आहे आणि दत्तनगर मावळा 11ला आणखीन एक धक्का बसलाय. सलामीची जोडी अगदी माघारी परतलेली आहे. अभि रिसवडकरची साथ द्यायला मात्र जयराम पवार यांना आपण मैदानात जाताना पाहूया. परंतु केकेंचं मैदानात असणं फार महत्वाचं होतं, कारण के भरोशाचा फलंदाज. अवघडलेल्या परिस्थितीतून संघाला बाहेर काढताना अनेकदा केकेन तुम्ही आम्ही पाहिलंय. तर के मैदानात असणं फार गरजेचं. तसं अजून बरीचशी बॅटिंग शिल्लक आहे. सावकारसारखे फलंदाज सुद्धा मागे आहे अजून. तर आता समीकरण आहे 36 झालाय, अजून 31 पाहिजे आणि 31 धावा करायचे. उर्वरित 8 चेंडूमध्ये का साहिल 8 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. मात्र आता कुठेतरी सामना पुनश्च या ठिकाणी वळण घेतोय. कलाटणी मारतोय, उडी मारतोय तो करकम पोलीस स्टेशन 11च्या बाजूनं. उंच गेलाय, धुरी कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. झेल सुटतोय त्या ठिकाणी. मला वाटतं स्वप्नील बागल साहेब झेल त्यांच्याकडून सुटतोय. गोलंदाजीसाठी मात्र अंकुश चव्हाण गोलंदाज. 2 धावा, 38 टोटल, 2 गडी बाद, 29 धावांची गरज. 1 मोर. यावेळेस मात्र नो चान्स. मिडल ऑफ द बॅट, रोहित शर्मा काइंड ऑफ शॉट, 6 रन्स. जबरदस्त पिकअप across the line. What a shot. It's a JP special. जयराम पवार. आणखीन एक तसा पवार आहे जयराम पवार. तर मी मग आपण म्हटलं टेनिस क्रिकेट माळशिरसमध्ये पवारांचा वर्चस्व आहे, पवारांचा दबदबा आहे. त्यामध्ये आणखी एक पवार जयराम पवार. 6 चेंडू 23 धावा उर्वरित खेळामध्ये गरजेचे असतील. मुश्किल असेल परंतु नामुमकिन नसेल, क्योंकि क्रिकेट के बिल्कुल डिक्शनरी में इम्पॉसिबल नामुमकिन वाला कोई लफ्ज है ही नहीं. इकडे पहा, अगदी अनिल नाना चव्हाण साहेब दिसत आहे, सुनील भाऊ दिसत आहेत, बाजी नाना आहेत, तसेच के आणि संजय भाऊ धोत्रे सामन्याचा आनंद घेत आहे. सचिन अंकल सुद्धा काही स्मित असे, रियाज भाई, मला वाटतं हा घरून पेहराव मगाशीच. रोहित दादा आलेत का? यस, मिस्टर रोहित साहेब गोलंदाज. हो नाही आहे. आसिफ साहेब बॉलर सांगा. महबूब भाई या ठिकाणी गोलंदाजीसाठी. महबूब भाई साहेबांचा पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 23 करायचा आहे. नो बॉल, फ्री हिट येईल, एक्स्ट्रा रन मिळेल. आता मात्र 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 67चं टार्गेट 45 झालाय. हिम्मत है खुदा, हिम्मत है मर्दा तो बिलकुल मदत है खुदा. आणि या ठिकाणी मात्र हिम्मत दाखवावी लागेल. ठाणोगे तो जीतोगे जनाब. ठाणना जरुरी, दृढ निश्चय फार महत्वाचा. हवेत गेलाय चेंडू, फ्री हिट आहे, वाचतील जरूर परंतु सिंगल मिळेल. महबूब भाईंना नंतर आठवलं इट वॉज अ फ्री हिट. चला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकायला पाहिजे तर साहिल, जिंकायला 21 धावाची गरज. 4 चेंडू 21.
निश्चितपणे 3 बिग हिट्स आणि 1 चौकार. 3 षटकार 1 चौकार. इथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू सरळ गेलाय. क्षेत्ररक्षकाला शोधत चेंडू गेलाय म्हणजे या ठिकाणी केवळ सिंगल. चांगला जबरदस्त बॅकफुटवर पुल शॉट होता. 3 चेंडूवरती 20. 3 षटकार गेले तरी 18. वरच्या 2चं काय. हो इथे मात्र नक्कीच संधी आता कमी झालेली आहे. परंतु अभी रिसवर्डकर स्ट्राइकवर आहे. नो बॉल. क्या बात है. छक्का भी और एक्का. नो बॉल का भी साथ आएंगे. अगली गेंद पे फ्री हिट. तो भाई मुकाबले में कहानी में ट्विस्ट. मजा बरकरार. यात्रेत मात्र निश्चित हरवलेला भाऊ सापडलाय. कहाणी में ट्विस्ट. आता समीकरण बघा 54 झालंय. जिंकायचं लक्ष 67 आहे म्हणजे अजूनही 13 पाहिजे आणि 3 चेंडू मध्ये 13 पाहिजे. 3-13 आपल्याकडे म्हण आहे. 3-13 9-18 18. पण होणार कोणाचं. 3 चेंडू 13 धावा. तर कमलाकर साहेब या ठिकाणी पुनश्च एकदा आपल्या रंगात आणि त्यांच्या खेळपट्टीवर आहेत. ते कमलाकर यांच्याशिवाय टुर्नामेंट अधुरी आहे. बॉल पाहिजे का. स्पेअर बॉलचा द्या. स्पेअर बॉल द्या आणि फकी पावडर पाहिजे. अच्छा कमलाकर साहेब आपण व्हाईट पावडर घेऊन जावा मैदानात लवकर लवकर. नाही हे बघा तुमचं भाषण आपण ऐकू नंतर ऐकू. आता तुम्ही व्हाईट पावडर न्या. यस जरा फास्ट. क्या बात है. स्क्रीनवरती कमलाकर. क्या बात है. ये हुई ना बात. आणि पहा महत्वाचा या ठिकाणी या सामन्याचा एक चरण आहे. महत्वाचा एक टप्पा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्वेशन नको आहे म्हणून. आणि चेंडू मात्र व्हाईट पावडरमध्ये थोडासा अगदी बुडवलाय आणि पंचांनी तो दिलाय कारण कलर कुठेतरी चेंज होताना दिसत होता. इट वॉज अ गुड डिसिजन. तीन चेंडू आणि 13 धावाचं समीकरण. हाय व्होल्टेज ड्रामा. हरे रामा हरे रामा. तर दोन्ही बाजूला घोर काळजी आणि तमा. कौन गाएगा आखिर में गाना जीत वाला. हम्मा हम्मा. 3-13. महबूब भाई साहेबांचा चेंडू. फ्री हिटचा फटका. अंकुश साहेबांनी रोखलाय. दुसरी धाव. 2 चेंडू 11 धावा. काय सामना चाललाय. आपण टाळ्या वाजवा. जबरदस्त टाळे झाले पाहिजे. 2 चेंडू 11. काय सामन्याचा या ठिकाणी बॅट आणि चेंडू मधील नखरा आपण अनुभवतोय. ओ हो वाव. नक्कीच सुपर. जलवा कालवा आपल्या स्पर्धेचा. 2-11. हो टप्पा 1 टप्पा 2 बाउंड्री पार. 4 गेलाय. 4 आता पाहिजे या ठिकाणी निश्चित. 11 वजा 4 तर 7चा फटका. एका चेंडूवर 7 काही नाही परंतु षटकार जरूर असेल मिळेल आहे. आणि षटकार गेला तर सुपर ओव्हर या ठिकाणी सजेल आहे. रंग निश्चितच रचली जाणार आहे. सजली जाणार आहे. 1 चेंडू 7 पाहिजे. आता 1 चेंडू 7 पाहूया मजा कशी असेल. स्ट्राइक वर मात्र आपण बघतोय. स्ट्राइकला जेपी का. अभि रिसवाडकर मात्र स्ट्राइक वर आहे. दत्तनगरचा मोठा स्टार. हो यस आपण याआधीच रिपीट केलेली आहे पोलॅक साहेब. आपण सामना जर 1 चेंडू 7 नाही परंतु 6 गेला तर सुपर होणार आहे. रिपीट करूया. अजून तसा बघा आजचा हा आणि चाललेला 5वा हाफ आहे तरी सुपर ओव्हर बघायला भेटली नाही. वीरेश कोळी सर सुद्धा म्हणताय या ठिकाणी सुपर ओव्हर होऊ शकते. हो हो चला तर व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 7. महबूब साहेब विरुद्ध अभि रिसवाडकर.
डिमांड है और वो डिमांड सिक्सर. 1-7 हाय व्होल्टेज ड्रामा. हा चेंडू महबूब साहेबांचा. नाही महबूब साहेब म्हणले रिलॅक्स कॅप्टन रिलॅक्स. आपण जिंकलोय कॅप्टन रिलॅक्स. चला सामना कडक झाला. या ठिकाणी नक्कीच दोन्ही बाजूने शेवटपर्यंत प्रत्येक जण म्हटला झुकेगा नाही साला. परंतु अखेरकार कुणाला तरी या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय की थांबावं लागतं. दरम्यान पहिला सामना पराभूत टीम विरुद्ध दुसरा सामना पराभूत टीम. आपण टॉस साठी यायचं आहे.